चला आज दुपारच्या जेवणात आपण मस्त बनवलेली बघा मिक्स डाळ केलेली आहे मी. याच्यामध्ये मी मसूरची डाळ, मुगाची, तुरीची आणि हरभऱ्याची अशा 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आणि मस्त मिक्स डाळ केलेली आहे. आणि त्याच्यासोबत आपण डांगराची भाजी पण केलेली आहे, भात पोळी. तर चला आपण रेसिपी बघूया आता. सुरुवातीला बघा मी एक ताटामध्ये सगळ्या डाळी काढून घेतलेल्या आहे. सुरुवातीला तुरीची डाळ घेतलेली आहे. याच्यामध्ये 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे, मसूरची, तुरीची, मुगाची आणि हरभऱ्याची सारख्याच घेतलेल्या आहे मी. आणि आता कुकरमध्ये आपल्याला त्या शिजवून घ्यायची. सुरुवातीला पाणी टाकून धुवून घ्यायची डाळ. आता डाळ धुवून झालेली, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि आता दुसऱ्या कुकरमध्ये मी तांदूळ घेतलेले 1 वाटी, ते पण स्वच्छ धुवून आपल्याला भात लावलेला आहे आपण. आता मी डांगर घेतलेलं आहे, अर्धा किलो डांगर आहे. हे पण आपल्याला कापून घ्यायचं आहे. आपल्याला पण डांगराची पण भाजी करायची. सगळं डांगर आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि मस्त सुकं डांगर करायची, डांगरची भाजी करायची. मस्त हेल्दी डांगर आपलं, हप्त्यातून 1 दिवस खाल्लंच पाहिजे डांगर. याला आपण श्रीफळ पण म्हणतो. आता डांगर सगळं कापून झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये घेऊन आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, ते पण धुवून घ्यायचं आपल्याला. आता बघा मी टोमॅटो घेतलेले 2, ते कापून घ्यायचे आपल्याला. आता टोमॅटो आणि कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे मी. कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेले बघा. सुरुवातीला मी आलं लसूण आहे तो ठेचून घेतला होता, तो टाकायचा आहे तेलामध्ये. तो थोडासा चांगला होऊ द्यायचा आहे. आता लसूण चांगला झाला आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये राई टाकायची, जिरं टाकायचं आहे. आता कढीपत्ता टाकायचा आहे, टोमॅटो टाकलेले आणि मस्त परतून घ्यायचे ते. थोडं झाकण ठेवायचं आहे, टोमॅटो थोडेसे शिजल्या जातात मग. आणि त्याच्यानंतर बघा डांगर टाकून घ्यायचे. आणि आता आपल्याला त्यात सुके मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर पण ती टाकलेली आहे, त्याच्याने टेस्ट अजून छान येते. आमच्याकडे हप्त्यातून एकदा असतंच डांगरची भाजी, सगळ्यांना आवडते. आणि बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आपलं. आता आमचूर पावडर टाकते मी, परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला.
चवीनुसार मीठ टाकायचे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मस्त थोडंसं पाणी टाकून शिजवू द्यायचं आपल्याला डांगर मस्त. आपली हेल्दी भाजी मस्त तयार होणार आहे आता डांगरची. तुम्ही अशा प्रकारे करा, मग सगळ्यांना आवडेल. न खाणारे पण खातील अशी डांगरची भाजी आपल्याला. आणि इकडे डाळ पण शिजलेली बघा. आता डाळीला पण आपल्याला फोडणी द्यायची. आता कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये पण मी आलं लसूण टाकलेलं आहे. हिंग, राई, जिरे ते पण टाकून घ्यायचे आपल्याला. कढीपत्ता टाकलेला आहे. आता डाळ टाकून घ्यायची आपल्याला. दोन लाल मिरच्या टाकलेल्या बघा सुक्या. आता डाळ टाकून घेतलेली आपण. पाणी टाकलेले त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मग मी सांबार मसाला पण टाकलेला आहे. दोन चमचे सांबार मसाला टाकलेला आहे मी. थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि छान उकळी द्यायची डाळीला. कोथिंबीर पण टाकलेली मी. आणि मस्त उकळी आल्यानंतर आपली मिक्स डाळ तयार होणार आहे आता. इकडे आपला भात पण तयार झालेला आहे. आता पोळ्या करायच्या आपल्याला. मस्त मिक्स डाळ, डांगरची भाजी, पोळी आणि भात असा आपला दुपार. छान उकळी आलेली बघा डाळीला. इकडे बघा डांगरची भाजी पण मस्त झालेली तयार. छान शिजून झालेली आहे डांगर आपलं. आणि आता पोळ्या करायच्या आपल्याला. गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा पण तापलेला आहे. आणि मस्त पोळ्या तर करून घ्यायच्या आहेत आपल्याला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.